अरे उन्हामध्ये झुकून जाईल ना दादा, आता काय करतो? अरे पण नाही लाईट सोने येते ना डायरेक्ट नाव येते डायरेक्ट. आता भविष्यात कसं करू, रामरद्दचं असतं ना पाथर वडलेमध्ये कसं करतात पूर्ण वेगळं आहे करतात, त्याच्यावर जय श्रीराम. माझं जय श्रीराम. आपण जर बघितलं असाल तर नाशिक ही साधू संतांची नगरी आहे, नाशिक ही पुण्यनगरी आणि याच पुण्यनगरीत आपल्या गोदावरीच्या काठेवर रामनवमी रामवाडी मध्ये आपण हा सण मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने उत्साहाने साजरा करणार आहोत. त्याचप्रमाणे आपण जर ही कार्यक्रमाची रूपरेषा बघितली तर साधारण 2 दिवसाचा आपला हा नियोजित कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमामध्ये 25 तारखेला सायंकाळी 6 वाजता स्वानंद बेदरकरांचं हे व्याख्यान प्रभू श्रीरामांवर आहे. तसंच दुसऱ्या दिवशी म्हणजे 26 तारखेला सकाळी 11:46 रामांचा जन्म आहे, तर तो पाळण्याचा कार्यक्रम आणि भजन मंडळींचा कार्यक्रम आहे. आणि त्याच पद्धतीने संध्याकाळी 7 वाजता आपण ढोल पथक मोठ्या प्रमाणात आयोजित केले, ढोल वादन ठेवलेलं आहे. तसंच 7 वाजता आदरणीय आमचे प्रेरणास्थान गिरीश भाऊ महाजन यांच्या हस्ते महाआरती ही देखील आयोजित करण्यात आलेली आहे. तर आपण नाशिक नगरीत राहणारे सर्वच रहिवाशांना रामनवमीच्या निमित्ताने मी सर्वांना आवाहन करतो की सर्वांनी गोदा पार्क या ठिकाणी सर्वांनी उपस्थित राहावं आणि आपल्या कार्यक्रमाला शोभा द्यावी. त्याचप्रमाणे हिंदू जनजागृतीसाठी जास्तीत जास्त प्रमाणात आपले हिंदू बांधव भगिनी सगळ्यांनी या कार्यक्रमाला यावे ही विनंती करतो. गोदार छानपैकी आपण जर बघितलं असेल तर गोदावरी मातेच्या किनारे आपण राम आरती करणार आहे. त्याचप्रमाणे आपण गोदा पार्कला गंगा आरती गोदा आरती आपण म्हणूयात, गोदा आरती पण देखील आयोजित करण्यात आलेली आहे.